नमस्कार, मी ऋतुजा कदम. यशाचा कानमंत्र या आमच्या विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा विषय पालक आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. आज डिजिटल युगात शिक्षणाचं स्वरूप झपाट्याने बदलतंय. विशेषतः CBSE 10वीच्या बोर्डाच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या करिअरचा पाया ठरतात. अशावेळी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना घर बसल्या सोप्या भाषेत दर्जेदार शिक्षण मिळावं या उद्देशानं नॉलेजवेअर सोल्युशन्स या फर्मनं एका ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मची स्थापना केली. लर्न टू एक्सेल हा उपक्रम नेमका काय हेच आपल्याला समजून घ्यायचंय आणि त्यासाठी नॉलेजवेअर सोल्युशन्सचे उपाध्यक्ष अमोल पंडित आज आपल्या स्टुडिओत आहेत आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासात आणि यशात मोलाची भूमिका बजावणारे 2 शिक्षण तज्ज्ञ आणि सहसंस्थापक अर्थात माधव चिरमुले आणि राधाराणी चिरमुले हे सुद्धा आज आपल्या स्टुडिओमध्ये दाखल झालेले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की व्हिडिओ शिक्षणाच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात कसे यशस्वी ठरत आहेत आणि या प्रवासातील त्यांचे अनुभव नेमके कसे आहेत. मात्र त्यापूर्वी नॉलेजवेअर सोल्युशन्सची कंपनीची माहिती जाणून घेऊया. या फर्मनं LMS सॉफ्टवेअर तयार करून लर्न टू एक्सेल हा उपक्रम आणि त्या नावानं वेबसाईट तयार केली. यापूर्वी कंपनीला सहकार क्षेत्रातील बँकांना ऑनलाईन ट्रेनिंग देण्याचा सुद्धा अनुभव आहे. तीच संकल्पना पुढे नेत शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन कोचिंगसाठी त्यांनी एक नवा प्लॅटफॉर्म तयार करून दिला. लर्न टू एक्सेलचं महत्त्वाचे पिलर म्हणजे सहसंस्थापक माधव चिरमुले आणि राधाराणी चिरमुले. त्यांचा शिक्षण क्षेत्रातील दांडगा अनुभव आणि विद्यार्थ्यांना नव्या रूपानं काहीतरी देण्याची ओढ यातून हे वेब पोर्टल उभं राहिलेलं आहे. तुम्हा तिघांचं NDTV मराठीच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि या चर्चेला आपण सुरुवात करत आहोत. तुम्हाला तिघांना माझा पहिला असा प्रश्न आहे, विद्यार्थ्याला अभ्यासाच्या कोणत्या सुविधा, बेसिक सुविधा मिळणं अत्यंत गरजेचं असतं? विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थिती कशीही असली तरी त्याला शिक्षणासाठी संधी आणि त्याच्याकरता आवश्यक ती साधनही मिळायलाच हवीत आणि तीही त्याच्या पालकांना परवडेल अशा किमतीमध्ये. विद्यार्थ्यांवरती अभ्यासाचा ताण नसावा, तो ताजातवाना असावा, अभ्यास करताना किमान दमलेला तरी नसावा. त्याला जो विषय शिकवायचा आहे तो त्याला समजेल अशा पातळीवरती उतरून शिक्षकांनी शिकवायला हवा. त्याला जर एखादी शंका आली तर ती त्याला निसंकोचपणे विचारता यायला हवी. आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचं की त्या शंकेचं निराकरण हे व्यवस्थित रीतीनेच झालं पाहिजे आणि शिक्षकांनी त्याला त्याच्या गतीने अभ्यास करू दिला पाहिजे. ऐन परीक्षेच्या दिवसात सुद्धा अगदी आपण वर्गात बसून शिकतो आहोत अशा पद्धतीने विद्यार्थ्याला शिकता यायला पाहिजे आणि आपला अभ्यास पुरेसा झाला आहे की नाही हेही तपासून पाहता यायला हवं. सरावासाठी बऱ्याच वेळेला मुलं वार्षिक परीक्षेच्या आधीच्या वर्षांचे जे पेपर्स असतात ते सोडवतात. पण जेव्हा शिक्षण चालू असतं त्यावेळेला जर प्रत्येक टॉपिक संपल्यानंतर कॉन्सेप्ट्स क्लिअर झाल्यावरती जर छोट्या छोट्या परीक्षा झाल्या तर त्याचा त्याला जास्ती फायदा होतो आणि त्याचा आत्मविश्वास वाढत जातो. तर बेसिक ज्या गरजा आहेत त्याविषयी आपण बोललेलो आहोत. मात्र लर्न टू एक्सेल हा नेमका उपक्रम काय आहे आणि ती सुरू करण्यामागची नेमकी संकल्पना काय होती? जसं आपण मगाशी सांगितलं की नॉलेजवेअर सोल्युशन्स ही आमची मूळची फर्म आहे आणि आम्ही स्वतःचं एक लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम असं एक पोर्टल आम्ही तयार केलेलं होतं आणि त्याच्याद्वारे आम्ही सहकार क्षेत्रातल्या बँकांना ऑनलाईन ट्रेनिंग आम्ही देत होतो. म्हणजे अजूनही तो आमचा उपक्रम चालूच आहे. 5-6 वर्ष तो उपक्रम केल्यावर आमच्या असं लक्षात आलं की सध्या ऑनलाईन शिक्षण हे इतकं सवयीचं आणि गरजेचं झालेलं आहे की शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा त्याच प्रकारे आपल्याला प्रशिक्षण नक्की देता येईल. आता आमच्याकडे तांत्रिक बाजू होती तर योग्य प्रकारे शिकवणारे शिक्षक आम्हाला पाहिजे होते. तर आम्ही हा प्रस्ताव माधव चिरमुले आणि राणी चिरमुले यांच्याकडे दिला आणि त्यांनी आम्हाला ह्याच्यात मदत करायचं ठरवलं आणि मग आम्ही ह्याच्यातून learn2excel.in हे आमचं संकेतस्थळ उभं केलं. सुरुवात करताना CBSE बोर्डाच्या इंग्रजी माध्यमाच्या 10वीपासून आम्ही सुरुवात केलेली आहे. त्यांचे जे 3 महत्त्वाचे विषय आहेत म्हणजे सायन्स विच इन्क्लूड्स फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी आणि एन्व्हायरनमेंट, तसंच मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश कम्युनिकेटिव्ह रीडर हे 3 जे विषय आहेत त्यापासून आम्ही सुरुवात केलेली आहे. हे 3 विषय आमच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. तुम्ही आमचं जे संकेतस्थळ आहे www.learn2excel.in या संकेतस्थळाला भेट द्या. तिथे तुम्हाला ही सगळी माहिती अवश्य मिळेल. जसं तुम्ही सुद्धा सांगितलं अमोलजी, ऑनलाईन टीचिंग आता सगळीकडेच महत्त्वाचं झालेलं आहे आणि ऑनलाईन टीचिंगचे आधीच बरेचसे प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत बाजारामध्ये, म्हणजे प्रचंड गर्दी झालेली आहे असं म्हणता येईल. असं असताना आपण सुद्धा त्यामध्ये उतरावं आणि एक प्लॅटफॉर्म तयार करावा असं नेमकं का वाटलं? बरोबर, हा अगदी छान प्रश्न तुम्ही विचारलात.
ऑनलाईन क्लासेसद्वारे शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत आणि व्यक्तिगत पातळीवर सुद्धा अनेक जणांनी प्रयत्न करून यूट्यूबवरती वगैरे आपले व्हिडिओ टाकलेले आहेत. म्हणजे एका चांगल्या प्रकारे त्याचं पेवच अक्षरशः फुटलेलं आहे. मग असं असताना आम्ही त्याच्यात उतरून वेगळं काय करायचा प्रयत्न करतोय किंवा त्याच्यात भर का घालतोय हा प्रश्न कोणाच्याही मनात येणं अगदी स्वाभाविक आहे. शाळेव्यतिरिक्त जास्त अभ्यास व्हावा म्हणून पालकांनी आता क्लासेस हा पर्याय स्वीकारलेलाच आहे. पण शाळेमध्ये किंवा क्लासमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जर जास्त असेल तर शिक्षकांना त्यांच्याकडे पर्सनल अटेन्शन देता येत नाही. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी की आपला मुलगा मुलगी हुशार असो नसो साधारण असो पण तिला मिळतात ते मार्क जे आहे त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळावे अशी पालकांची अपेक्षा असते. म्हणजे त्याचे मार्क जे आहेत ते त्याला ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे त्याच्या कट ऑफ लिस्टमध्ये त्याचं नाव यावं इतपत मिळायलाच पाहिजेत अशी त्यांची नक्कीच अपेक्षा असते. निश्चित. जसं तुम्हीही सांगितलं आणि वास्तविकता पाहायला गेलं तर या घडीला CBSE इंग्रजी माध्यमाचे इंटरनेटवरती असंख्य व्हिडिओज उपलब्ध आहेत आणि ते पाहिले सुद्धा जातात. विद्यार्थ्यांना आता असा प्रश्न सुद्धा असतो नेमकं काय मी फॉलो केलं पाहिजे, कोणत्या व्हिडिओला प्रेफरन्स दिला पाहिजे. मग त्यांनी नेमकं कशावरून हा निर्णय घ्यावा, कशावरून ते ठरवावं. आता असं असतं ना की शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या सिलेबसप्रमाणे सलग शिकणं आवश्यक असतं. लर्न टू एक्सेलमध्ये आम्ही जे विषय घेतलेले आहेत त्याचा पूर्णतः अभ्यासक्रम जो आहे तो त्यांच्या पाठ्यक्रमातल्या पुस्तकांच्या अनुक्रमानुसारच आम्ही घेतलेला आहे. आणि हा अभ्यासक्रम अनेक वर्ष शिकवणारे शिक्षक आणि असंख्य विद्यार्थी घडवणारे शिक्षक हे त्यांना हा अभ्यासक्रम प्रत्यक्ष शिकवतात. लर्न टू एक्सेलमध्ये आम्ही एखादा धडा चॅप्टर हा सलगपणे न शिकवता त्याचे काही भाग केलेले आहेत आणि त्या प्रत्येक भागाचा सेपरेट व्हिडिओ केलेला आहे. याविषयी मला अधिकचं जाणून विद्यार्थ्यांची एकाग्रतेने शिकण्याची जी आता हे आहे कालावधी जो आहे तो साधारणपणे आता 15 ते 20 मिनिटांवर आलेला आहे. तर त्यामुळे आमचे सगळे व्हिडिओज हे साधारणपणे आम्ही त्याच ह्याचे केलेले आहेत, 15 ते 20 मिनिटांचे झालेले आहेत. जर एखादा कन्सेप्ट एकाच व्हिडिओमध्ये समजावून सांगणं आवश्यक असेल तरच त्याचा कालावधी आम्ही वाढवलेला आहे. आता उदाहरण द्यायचं झालं तर सायन्समध्ये एक चॅप्टर आहे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. हा जरा मोठा चॅप्टर आहे. तर आम्ही तो 5 भागांमध्ये विभागला आहे आणि प्रत्येक भागाचा एक व्हिडिओ केलेला आहे. त्याच्यामुळे काय होतं की छोटा छोटा व्हिडिओ बघताना ना विद्यार्थ्यांना कंटाळा येत नाही, उलट त्यांचा त्यातला रस जास्ती वाढत जातो. आणि या प्रत्येक व्हिडिओमध्ये ना सुरुवातीला आधीच्या व्हिडिओत काय शिकवलं याची उजळणी केली जाते. नंतर मग मूळ जे काय शिकवायचं ते शिकवलं जातं आणि शेवटी पुन्हा या व्हिडिओत आपण काय शिकलो याची उजळणी केली जाते. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची कंटिन्युटी राहते त्याच्यामध्ये. आणि व्हिडिओज करताना आम्ही ऑडिओ व्हिज्युअल माध्यमाचा भरपूर वापर केल्यामुळे भरपूर व्हिज्युअल्स, आकृत्या, नकाशे, टेबल्स यांचा आम्ही वापर केलेला आहे आणि आकर्षकतेसाठी विविध रंगही वापरलेले आहेत. पण अर्थात आम्ही त्याचा अतिरेकही टाळलेला आहे. आणि ह्या सगळ्यामुळे काय होतं की कंटाळवाणा न होता तो व्हिडिओ जास्तीत जास्त उत्कंठावर्धक होत जातो, मुलांचा अभ्यास जास्त चांगला होतो आणि अर्थातच सगळ्याचा परिपाक म्हणजे मार्क चांगला मिळण्यातच होतो. आता कसं असतं ना हे तुला आलंच पाहिजे. एक साधारण अप्रोच असा असतो की तुला येत नाही म्हणजे काय, ह्या वयात तुला हे एवढं शिक्षण आलंच पाहिजे असा जो एक अप्रोच असतो आक्रस्ताळेपणाचा तो आम्ही याच्यामध्ये पूर्णपणे टाळलेला आहे. हे सोपं आहे, हे तुला नक्की येईल, थोडे या प्रकारचे प्रयत्न तू केलेस तर तुला हे नक्की समजेल अशा प्रकारच्या पद्धतीने आम्ही ऑनलाईन पद्धतीत सुद्धा शिकवत गेलेलो आहोत. त्याच्यामुळे ज्याला आपण एक सर्वसमावेशक अशी शिक्षणाची पद्धत म्हणतो ती आम्ही याच्यामध्ये अवलंबलेली आहे. आता जिथे जिथे शक्य आहे ना तिथे आम्ही काय केलंय की आजूबाजूच्या ह्याच्यात घडणाऱ्या गोष्टींची उदाहरणं देत त्या विषयाची सांगड घातलेली आहे. आता एक ह्याचं उदाहरण द्यायचं झालं तर एक मॅग्निफाईंग ग्लास. मॅग्निफाईंग ग्लास हा प्रकार सगळ्या मुलांनी बघितलेला असतो. त्यांचे आजी आजोबा जास्ती करून ते औषधांच्या स्ट्रिपवरची अक्षरं वाचायला वापरत असतात किंवा लहानपणी त्यांनी तो कागद जाळण्यासाठी वापरलेला असतो. तर आता ह्या गोष्टी कशा होतात आणि का होतात हे आम्ही लाईट चॅप्टरमध्ये शिकवतो. तर हे असे उदाहरणं देत गेल्यामुळे ना ते मुलं खूप कनेक्ट होतात आणि त्यांचा अभ्यासातला इंटरेस्ट वाढत जातो. आणि एक महत्त्वाचा मुद्दा मला इथे नमूद करायचा असा आहे की जसं आपण म्हटलं की पुष्कळ व्हिडिओ अवेलेबल आहेत, त्यातलं मी नक्की काय बघू हा प्रश्न मुलांच्या समोर असतोच. आता एक चांगला शिक्षक एका वेळेस एका वर्गात किती मुलांना शिकवू शकतो याच्या पण मर्यादा असतात.
त्यामुळे चांगल्या शिक्षकांना सगळ्या मुलापर्यंत पोचता येत नाही आणि ज्या मुलांना चांगलं शिकायचं आहे त्यांना शिक्षकांपर्यंत पोचता येत नाही. तर ही जी मधली गॅप आहे ही भरून काढावी आणि शिक्षक सहजपणे थेट अगदी तुमच्या कॉम्प्युटरद्वारे तुमच्या समोर येऊन उभे राहून तुम्हाला शिकवावं अशा पद्धतीचा काही उपक्रम असावा, ह्या उद्देशाने आम्ही ह्या लर्न टू एक्सेलची निर्मिती केलेली आहे. याच मॉडेलविषयी आणखी जाणून घ्यायचं आहे. शिकवण्याची नेमकी कोणती पद्धत आपल्या माध्यमातून वापरली जाते आणि यातला एक महत्त्वाचा मुद्दा, मुलांना आनंद मिळावा याची नेमकी गुरुकिल्ली काय आहे? असं ना वरवर पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की ही ऑनलाईन पद्धतीने व्हिडिओजमधनं आम्ही शिकवतोय म्हणून, पण आमचा दृष्टिकोन मात्र पूर्णपणे वेगळा आहे. आम्ही काय केलं आहे की तू अमुक करायलाच हवं, अभ्यासाशिवाय तुला गत्यंतरच नाही, पाठांतर करायलाच हवं, ही जी जबरदस्ती असते ना ती आम्ही टाळलेली आहे. आम्ही विद्यार्थ्यांच्या कलानी घेत हे कसं तुला समजेल, हे कसं तुझ्या आवाक्यातलं आहे, अशा पद्धतीने आम्ही पुढे जातो. त्यामुळे काय होतं की प्रत्येक व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंगच होत जातो आणि त्यात मुख्य म्हणजे विद्यार्थ्यांना त्याचा ताण येत नाही. आणि माध्यम जरी इंग्रजी असलं तरी मराठी, हिंदी आणि आम्हाला ज्या भाषा येतात इतर, त्याच्यातले काही शब्द वापरून आम्ही त्यांना शिकवतो. त्याच्यामुळे होतं काय की शिकवण्याचं वातावरण हे औपचारिक राहत नाही, ते मैत्रीचं होतं. आम्ही अगदी एखादं गणित सोडवताना सुद्धा ना आम्ही असं स्टेप बाय स्टेप जातो, स्टेप लिहून देतो, थोडा वेळ देतो त्यांना अंडरस्टँडिंगला. त्याच्यामुळे त्यांना सोपं जातं शिकायला आणि निव्वळ म्हणजे दमछाक करून धावून मार्क मिळवण्यापेक्षा समजून घेऊन आत्मसात करून आपोआप मार्क मिळण्याचं हे वाढत जातं. याच्यात दुसरं असं आहे की आमचे जे शिक्षक आहेत ते अनुभवी आहेत. त्यांना विद्यार्थी नक्की कुठे अडतो, कुठच्या विषयात काय शिकताना अडतो हे बरोबर माहिती आहे. त्यामुळे तो जेव्हा भाग येतो तेव्हा त्यातला कठीण भाग कुठला, तो कसा सोडवायचा, तो कशा पद्धतीने समजावून घेतला तर त्याच्यामध्ये प्रगती करणं सोपं जाईल, हे आमच्या शिक्षकांना बरोबर माहिती आहे. त्यामुळे ते त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवत जातात. आणि याच्यात दुसरा सगळ्यात महत्त्वाचा आमच्या याच्यातला भाग हा असा आहे की तुम्ही एकदा विषयाची निवड करून त्याची फी आमच्याकडे जमा केलीत की तो विषय तुम्हाला तुमचं शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत कुठची जादा फी न आकारता तुमच्यासाठी तो उपलब्ध राहतो. आता CBSE बोर्डाने गेल्या वर्षी अजून एक नवीन धोरण स्वीकारलेलं आहे की तुमची मुख्य परीक्षा झाली, त्याचा रिझल्ट लागला की काही विद्यार्थ्यांना जर असं वाटलं की आपल्याला अजून याच्यात मार्कांमध्ये इम्प्रूव्हमेंट करता येईल तर त्यांनी दुसऱ्या परीक्षेची सोय ठेवलेली आहे. तर ती परीक्षा सुद्धा होऊन जाईपर्यंत आमचे व्हिडिओज जे आहेत किंवा आमचा जो अभ्यासक्रम आहे तो पूर्णपणे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध राहतो. म्हणजे शिकवणारा शिक्षक हा शेवटपर्यंत त्यांच्या बरोबर राहतो. तर या सगळ्यामध्ये आता एक महत्त्वाची बाजू किंवा भूमिका असते पालकांची. बऱ्याचदा असं होतं की पालक मुलांना त्यांच्या मते जे योग्य क्लासेस आहेत तिथे पाठवतात आणि सर्व काही तिथे विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं त्यांच्या मुलांच्या दृष्टीने योग्य आहे असं समजतात. पण हे कितपत नेमकं योग्य आहे? आणि असे क्लासेस समजा काही वेळाने काही काळाने अचानक बंद पडले तर नेमकं काय? अगदी महत्त्वाचा आणि सगळ्यांच्या मनात असलेला प्रश्न तुम्ही इथे विचारलेला आहे. काय असतं ना, शिकताना सुद्धा विद्यार्थ्यांना एका स्थैर्याची आवश्यकता असते. तर स्थैर्य म्हणजे काय, तर शिक्षकाची शिकवण्याची शैली आणि विद्यार्थ्यांची शिकून घेण्याची कुवत ह्या दोघांमध्ये एक सांधा जुळला गेला पाहिजे. त्यामुळे सुरुवातीपासून जेव्हा एखादा शिक्षक शिकवतो तेव्हा ही प्रक्रिया होऊन विद्यार्थी व्यवस्थित शिकत असतात. आता त्यातला एखादा शिक्षक जर अचानक मध्ये सोडून गेला किंवा त्याच्या म्हणजे त्याला काही कारणाने येता आलं नाही, वैयक्तिक कारणांमुळे किंवा इतर काही कारणांमुळे शिकवणं त्याला जमत नसेल तर विद्यार्थ्यांची एकदम अडचण होऊन जाते. पालक आणि विद्यार्थी दोघेही ह्याच्यात हवालदिल होतात. आणि दुसरं म्हणजे ह्याच्यामध्ये असं असतं की एखाद्या शिक्षकाच्या बदली तुम्ही दुसरा शिक्षक जरी आणलात तरी त्याची शिकवण्याची पद्धती परत वेगळी असते. त्यामुळे त्याच्याशी जुळवून घेताना विद्यार्थ्यांचा बराच काळ हा त्याच्यामध्ये वाया जाऊ शकतो. अर्थात ह्याच्याही पेक्षा अजून असलेला एक मोठा धोका की ते जिथे शिकतात, ज्या क्लासेसमध्ये ते विद्यार्थी शिकतात, तो क्लासच अचानक बंद झाला तर. हल्लीच एक अशी घटना घडलेली, एक मोठा क्लास आहे तो अचानकपणे एका रात्रीत बंद झाला. आता अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी आणि पालक हे अक्षरशः रस्त्यावर येतात. म्हणजे शिक्षणाच्या बाबतीमध्ये पालकांचे पैसे गेलेले असतात आणि विद्यार्थी आता पुढे कसे शिकणार हा पण त्याच्या मनात एक मोठा प्रश्न असतो आणि त्याचं उत्तर इतक्या सहजासहजी मिळत नसतं. आमच्या लर्न टू एक्सेलमध्ये आमचा जो काही पूर्ण अभ्यासक्रम आहे तो ऑलरेडी आमच्या सगळ्या त्या व्हिडिओज जे आहेत ते सगळे तिथे उपलब्ध केलेले आहेत. त्याच्यामुळे आता पुढे मी काय शिकू किंवा ते मला उपलब्ध आहे का नाही, ते मला शिकवलं जाणार आहे का नाही,
हा कुठचाही त्याच्यात अडचणीचा भागच त्याच्यामध्ये शिल्लक नाही आहे. तुमचं इंटरनेट कनेक्शन नसणं किंवा तुमच्याकडचे लाईट गेलेले असताना तुमचा मोबाईल किंवा तुमचा लॅपटॉप चार्ज झालेला नसणं आणि लाईट गेलेले असणं, ह्या तांत्रिक गोष्टी सोडल्या तर इतर कुठच्याही अडचणींमुळे तुमच्या शिक्षणामध्ये खंड पडत नाही. तर आता हा कार्यक्रम पाहणाऱ्या पालकांमधला आणि विद्यार्थ्यांमधला, मुलांमधला हा प्रश्न आहे की लर्न टू एक्सेल ही नोंदणी नेमकी कशी करावी, पालकांना आणि विद्यार्थ्यांना नेमकं काय काय करावं लागेल? बरोबर. तर लर्न टू एक्सेल आमची जी वेबसाईट आहे म्हणजे www.learntoexcel.in या वेबसाईटला जर तुम्ही भेट दिलीत तर तुमच्या सगळं तिथे अगदी सहजपणे तुम्हाला समजेल अशा प्रकारची त्या वेबसाईटची मांडणी आहे. तिथे तुम्हाला एक रजिस्टर नावाचं बटन दिलेलं आहे. त्या बटनावर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला तुमचा जो ज्या आय डीने तुम्ही तुमच्या ब्राउझरला लॉग इन केलेलं असतं त्या आय डीचं तुम्हाला तिथे नाव दिसतं आणि तो तुम्हाला विचारतो की ह्या आय डीने मी तुम्हाला आता साइन इन करू ना. आता ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की पालक आणि विद्यार्थी या दोघांचाही जीमेल आय डी असणं आवश्यक आहे. ही एक त्यातल्या त्यात थोडीशी पूर्वअट आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यांचा जीमेल आय डी जो असतो त्यानेच त्याचं रजिस्ट्रेशन होतं. त्याला एकदा विद्यार्थ्याने ॲक्सेप्टन्स दिला की त्याच्या पुढे एक फॉर्म येतो. त्या फॉर्मवरती त्याचं नाव आणि त्याचा जो ईमेल आय डी आहे हा आपोआप आलेला असतो. त्याच्यात त्याने आपली शाळा, आपली डेट ऑफ बर्थ म्हणजे आपली जन्मतारीख, नंतर आपला ॲड्रेस, पत्ता आणि पिनकोड एवढ्या बेसिक गोष्टी भरायच्या असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालकांनी त्यांचा जीमेलचा आय डी आहे तो तिथे भरायचा असतो. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचं महत्त्व मी तुम्हाला पुढे सांगेनच. हे केल्यानंतर जेव्हा तुम्ही सेव्ह करून पुढे जाता तेव्हा जसं आता आपलं ई कॉमर्सचं जे शॉपिंग कार्ट असतं त्याप्रमाणे तुम्हाला आम्ही जे जे सब्जेक्ट तिथे ठेवलेले आहेत त्याची लिस्ट तुम्हाला दिसते. त्याच्यामध्ये प्रत्येक सब्जेक्ट तुम्हाला इंडिव्हिज्युअली म्हणजे एकत्रित सुटा तुम्हाला त्याच्यामध्ये घेता येतो किंवा आम्ही काही कॉम्बिनेशन्स पण ठेवलेली आहेत. म्हणजे तिन्ही सायन्स, मॅथ्स आणि इंग्लिश एकत्र, फक्त मॅथ्स आणि सायन्स एकत्र किंवा मॅथ्स आणि इंग्लिश हे दोन सब्जेक्ट एकत्र, असे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स करून आम्ही तिथे ठेवलेली आहेत. त्यातलं तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही निवडलं की ते तुमच्या कार्टमध्ये जाऊन बसतं. आणि तुम्ही जेव्हा त्या कार्टला व्हिजिट करता तेव्हा तो नॉर्मल तुम्हाला त्या ई कॉमर्सच्या पद्धतीप्रमाणे प्रोसीड टू चेकआउट म्हणून तुम्हाला सांगतो. आणि तिथे तुमचं टोटल पेमेंट, त्याच्यामधला GSTचा भाग किती आहे हे सगळं तो तिथे तुम्हाला दर्शवतो. तुम्हाला एखादा विषय समजा त्या स्टेजला जाऊन वाटलं की हा नको आहे तर तुम्ही तिथे क्लिक करून फुलीवर क्लिक करून तुम्ही तो त्यातनं वजा करू शकता. दुसरा पाहिजे असेल तर दुसरा निवडू शकता. आणि हे करून जेव्हा तुम्ही चेकआउट करता त्यावेळेस तुमच्यापुढे रेझर पेचा जो पेमेंट गेटवे आहे तो तुमच्या समोर येतो. तिथे तुम्हाला क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि माझी जी सगळी ॲप्स आहेत त्याद्वारे तुम्हाला पेमेंट करता येतं. एकदा तुम्ही ते पेमेंट केलं की पालकांना त्यांच्या ईमेल आय डीवरती आणि विद्यार्थ्याला त्याच्या ईमेल आय डीवरती एक ईमेल येतो आणि ज्याच्याद्वारे त्यांचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालं असं त्यांना सांगितलं जातं. आता हे केल्यानंतर मी मगाशी जसं म्हटलं की तो विषय तुमचं शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत सतत तुमच्या दिमतीला उपलब्ध आहे. आता जसं मी मगाशी म्हटलं, पालकांची या सगळ्यामध्ये महत्त्वाची भूमिका असते. तर पालकांना आपल्या मुलांची प्रगती समजा जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी काही पर्याय आहे का? त्यासाठी आपल्याकडे काही सोय आहे का? हो, त्याच्यामध्ये असं आहे की मगाशी जसं मी म्हटलं की पालकांचा ईमेल आय डी नोंदवला जाणं अत्यंत आवश्यक असतं. तो ईमेल आय डी एकदा नोंदवला गेला की पालकांसाठी आमच्या याच्यामध्ये सेपरेट लॉग इन आहे. म्हणजे विद्यार्थ्यासाठी एक लॉग इन आहे आणि पालकांसाठी पण वेगळं लॉग इन आहे. तर तो ईमेल आय डी वापरून ते तिथे लॉग इन करू शकतात आणि आपल्या पाल्याचा जो काही सगळा एक प्रगती आहे ती तिथे ते बघू शकतात. हे ऑनलाईन शिकवणं आहे त्याच्यामुळे इथे शाळेसारखी पालक सभा होऊ शकत नाही. तर त्याच्यामुळे काय केलेलं आहे की आपल्या मुलांनी किती धड्यांचा अभ्यास केला, त्यांनी कोणत्या कोणत्या धड्यांच्या परीक्षा दिल्या, त्यात त्याला किती मार्क मिळाले, हे सगळं पालकांना तिथे तपशीलवार बघायला मिळतं. आता पालकांचं लक्ष तिथे आहे म्हटल्यावर साहजिकच मुलावरती त्याचा वचक राहतो आणि याचा फायदा पुढे मार्क मिळवण्यामध्ये आपसुकच होतो. तर या कार्यक्रमाच्या आपण शेवटाकडे आलेलो आहोत, त्यामुळे लर्न टू एक्सेलची नेमकी वैशिष्ट्य काय आहेत हे मला जाणून घ्यायचं आहे. CBSE बोर्डाच्या इंग्रजी माध्यमाच्या 10वीचा जो सिलेबस आहे त्यातले 3 विषय जे आहेत, सायन्स, मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश कम्युनिकेटिव्ह रीडर, हे तिन्ही त्यांच्या पाठ्यपुस्तकातल्या अनुक्रमानुसार आमच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. आणि अर्थात अनुभवी आणि तळमळीने शिकवणारे शिक्षक हा अभ्यासक्रम पूर्णपणे तुम्हाला शिकवतात. प्रत्येक चॅप्टरची, धड्याची विभागणी केलेली आहे आणि त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओज आहेत.
आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये काय काय कव्हर झालंय याची एक यादी आम्ही अटॅच केलेली आहे. त्यामुळे जेव्हा लास्ट मिनिट कुणा स्टुडंटला काही रिवाईज करायचं असेल तर पटकन ती यादी बघून कुठल्या व्हिडिओत आहे ते पटकन बघता येतं. हां, म्हणजे शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध राहतो. आणि वेगवेगळ्या छोट्या छोट्या परीक्षा आणि मोठ्या परीक्षा यांचीही सोय आहे इथे. आणि एकाच एक शंका विचारायची असेल जर विद्यार्थ्याला कोणत्याही शिक्षकाशी संपर्क साधायचा असेल तर तो टेक्स्ट माध्यमाद्वारे साधता येतो आणि इतर कोणालाही त्यांच्या शंका कळत नाहीत. मी विचारू कसं वगैरे अशी लाज वाटण्याची किंवा भीती वाटण्याची इथे गरज नसते. आणि 24/7 हे माध्यम तुम्हाला अभ्यासासाठी उपलब्ध आहे. त्यामुळे आजच्या या संवादामधून CBSE 10वीच्या इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी लर्न टू एक्सेल हा उपक्रम कशा प्रकारे सोपं, प्रभावी आणि दर्जेदार ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे हे अतिशय स्पष्ट झालेलं आहे. तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनाचा मेळ घातला तर अभ्यासाची भीती दूर होऊन यश नक्कीच मिळवता येतं, हाच संदेश आजच्या चर्चेतून समोर आलाय. आपल्या या डिजिटल उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रवास निश्चितच सोपा होतोय. तुम्हा सगळ्यांच्या या शैक्षणिक कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आज तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात त्यासाठी मनापासून धन्यवाद. धन्यवाद. तर यशाचा कानमंत्र या कार्यक्रमात आज वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी.